हरिओम. अध्यात्म रामायण बालकांड सर्ग 7. प्रवचन क्रमांक 24. परशुराम भेट भाग 2. यानंतर अवतार समाप्ती झालेल्या भगवान परशुरामाने रामस्वरूपातील आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाची स्तुती केली आहे. आपण अजन्म, अमृत, विकाररहित, सर्वव्यापी, परिपूर्ण आहात. ते पुढे म्हणतात, यथा जले पेन जालम धूमो वह्नो तथा त्वयि त्वधारा त्वद्विषया माया कार्यम सृजत हो. ज्याप्रमाणे पाण्यावर फेस येतो आणि तो पाण्याला झाकून टाकतो, किंवा अग्नीमधून धूर तयार होतो आणि तो अग्नीलाच वेढून घेतो, त्याप्रमाणे तुमच्याच आधाराने असणारी माया तुम्हालाच विषय करते आणि अनेक प्रकारचे कार्य निर्माण करून तुमच्या स्वरूपाला झाकोळून घेते. आपण पाहतो की नदीमध्ये जलपर्णी तयार होते आणि ती इतकी दाट फोफावते की त्याखाली पाणी आहे की नाही अशी शंका यावी. याचप्रमाणे माया सजीवांना झाकोळून घेते. यात मानव फारच भावनाविवश होतो आणि त्या भावनांच्या आवेगात सर्वत्र मी, माझा, माझे, माझे, मला असे करू लागतो. हे महाअज्ञान आहे. ते ज्ञानाला झाकते आणि आपण अंशात्मा आहोत याचा त्याला विसर होतो. यामुळे मानव स्वतःला देहादी इंद्रिय समजून त्या अज्ञानात देहसुखात रममाण होऊन जगू लागतो. देहाला सुख कसे मिळेल यासाठी त्याची प्रत्येक हालचाल होत असते. यामुळे अर्थातच त्या सुखामधून जन्मोजन्मी महादुःखात अडकतो. यातच तो देह, जीव, मन, बुद्धी, प्राण यांचा अभिमान, अहंकार, अहंमन्यता जोपासू लागतो. यास्तव जोपर्यंत त्याला आत्मज्ञान होत नाही, सद्गुरू भेटत नाही, तो आत्माचरण करत नाही, तोपर्यंत तो असाच जन्ममरण करत अमुक्तावस्थेत राहणार. यानंतर भगवान परशुराम एक महान तत्व सांगत आहेत. जडस्य चित समायोगाचित्वं भूयाच्चितेस्तथा जडत संगात जडत्वं हि जलाग्नर्यो मेलनं तथा. पाणी आणि अग्नी यांचा संयोग झाला असता पाण्यामध्ये उष्णता येते, पाणी गरम होते आणि अग्नी शांत होतो, विझतो. अशा प्रकारे पाणी आणि अग्नी यांच्या मिलनाने त्यांचा एकमेकावर विपरीत परिणाम होतो. वास्तवात पाण्याला थंड हा गुण आहे, परंतु अग्नीच्या संयोगाने ते गरम होते. याचप्रमाणे अग्नीचा तप्त हा गुण आहे, परंतु पाण्याच्या संयोगाने अग्नी थंड होतो. याचप्रमाणे देहामधील जडबुद्धीचा चेतन अंशात्म्याशी संयोग झाला असता त्या जडबुद्धीमध्ये चेतना येते. यामुळे बुद्धी धावू लागते, परंतु दुर्दैवाने देहसौख्यासाठी ती भौतिक भोगापवर्गतेत अडकते. वास्तवात मानवी बुद्धीची झेप अंशात्मा, आत्मा, परमात्मा, परब्रह्म, योगेश्वर, पुरुषोत्तम येथपर्यंत भरारी घेणारी आहे, स्वस्वरूप जाणणारी आहे. ब्रह्मांडामधील जे अंतिम परमात्मज्ञान ते जाणणारी आहे, मुक्तीची यात्रा करणारी आहे, सायुज्यमुक्त होणारी आहे, परंतु ती क्षुल्लक क्षणिक भौतिकात अडकते. याचबरोबर चेतन अंशात्म्याचा जडबुद्धीशी संयोग होतो आणि त्यामुळे अंशात्मा कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी जडत्वात अडकतो. हेच ते आध्यात्मिक भोग असतात. आत्मज्ञान असूनही असे मुक्तीकडे झेपावत नाहीत, तर ते पैसा, प्रसिद्धी, प्रतिष्ठा यामागे धावतात. यामधून पाय घसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक मुक्त होऊ शकणारा अंशात्मा भूतलावरच ठाण मांडून जन्मजन्मी फेरे घेत राहतो. यावत त्वत्पादभक्तानां संगसौख्यं न विदन्ति तावत संसार दुःखोघान्न निवर्तेन नरः सदा. भगवान परशुराम रामप्रभूंजवळील संवादामधून मानवाला उपदेश करतात की आत्मपरब्रह्म असलेल्या आपल्या चरणी लीन झालेल्या भक्तांच्या संगतीने जोपर्यंत मानव आत्मानंद प्राप्त करून घेत नाही, तोपर्यंतच मानवाचे संसार दुःख कदापिही सुटणार नाही. भगवान परशुरामाने मानवाला संसार तरून जायचे असेल, या संसारामधील दुःखापासून कायमची सुटका करून घ्यायची असेल,
तर प्रभूचे भक्तगण, साधू, संत, बैरागी, वारकरी, वितरागी इत्यादींचा सत्संग करावा, त्यांच्याप्रमाणे त्यांच्या सहवासात उपासना करावी असे सुचवित आहेत. भगवान परशुरामाने संत समागमावर भर दिला आहे. संतांच्या सहवासाने आपण हे त्यांच्याप्रमाणे आचरण करू लागतो. कारण संतांकडे अत्यावश्यक इतकेच भौतिक वस्तुजगत असते आणि तरीही संत सदा आनंदी असतात. या निर्लेप, निर्भेळ, निरागस कैवल्य आनंदाकडे आपण आकर्षित होतो. आपल्याकडे नैसर्गिक वस्तुजगताची रेलचेल असूनही आपण संतांप्रमाणे आनंदी असत नाही, हे आपल्याला संतांच्या सहवासानेच उमजते. कारण जितके जास्त वस्तुजगत तितका त्यांचा जास्त सोस. यामुळे आपली भोगापवर्गता सतत वाढत राहते. हे नियंत्रणाखाली आणण्यासाठी संतांचे प्रत्यक्ष आचरणच आपल्याला शिकवते की अत्यावश्यक गरजा भागल्या की तेथेच देहाची गरज पूर्ण होते. यापेक्षा आणखी मिळवायचे म्हणजे दुःखाला निमंत्रण देणे आहे. हे संतांच्या सहवासानेच शक्य होते. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाशिवाय याचे आकलन होणे असंभव. अतस्त्वत्पादयुगले भक्तिर्मे जन्मजन्मनि स्यात्त्वत् भक्तिमतां संगो विद्यायाभ्यां विनश्यति. यास्तव तुमच्या चरणावर माझी भक्ती जन्मोजन्मी राहू दे. याचप्रमाणे आपल्या भक्तांची संगती मला मिळू दे. कारण भक्ती आणि भक्तांची संगती अशा दोन्हीमुळे अविद्या नष्ट होते. आपल्यामध्ये भक्ती असली तरीही त्याप्रमाणे आपले आचरण व्हावे, यासाठी भक्तांचा सहवासही तितकाच महत्त्वाचा आहे. बरोबरच्यांप्रमाणे वागावे अशी स्वाभाविक इच्छा होते. समव्यसनात सख्य. आपल्याबरोबर आपल्यासारखेच कोणी असले की आपल्याला योग्य संगती मिळते आणि आपण याबाहेर वर्तन करत नाही. समव्यसने एकमेकांना एकमेक नियंत्रणाखाली आपोआप ठेवतात. मी 14 वर्षे हॉस्टेलवर राहिलो. तेथे मद्यपान, धूम्रपान करणारे बरोबर एकत्र असायचे. इतर आम्ही एकत्र आपोआप असायचो. आमचे विषय अभ्यास, संगीत, वाङ्मय वगैरे असायचे. 2 ग्रुप असले तरी आम्ही सर्व मित्र एकत्रच राहिलो. गाणे, नाटक, सिनेमा यासाठी एकत्र असायचो, परंतु नित्यदिनी एकत्र नसायचो. समसमान गुण असले की एकमेकांना एकमेकांच्या अनुभूतीने आदानप्रदान करता येते. याप्रमाणे ज्ञानसंवर्धन होत राहते. एकमेकांच्या सहवासात एकमेकांचे अनुभव ऐकून सांगून ज्ञानात भर होते आणि आचरणातही योग्य ते सुधारणा होत राहते. अशांचा एक जथा, संघ, परिवार तयार होतो. यामुळे ज्ञानसंवर्धन, ज्ञानप्रचार, ज्ञानप्रसार हे प्रभुकार्य आपोआप मार्गी लागते. ज्यांना आपल्या गावाबाहेर जाता येत नाही अशांना अध्यात्मज्ञानाचा खजिना त्यांच्याद्वारे आपोआप पोचविला जातो. पूर्वी संत महंत गावोगावी पुराण, कथा, प्रवचन, कीर्तन इत्यादीद्वारे ज्ञानप्रचार करत असत. आता यूट्यूबवर इत्यादीवर ज्ञानप्रसार होतो. या आणि अशा अनेकविध कारणाने भगवान परशुराम आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचे अवतार असलेल्या रामप्रभूंना सांगत आहेत की त्यांची भक्ती आत्मचरणी सदा लीन असू दे आणि अशा भक्तांचा सहवास त्यांना सदा मिळू दे. यामागे काही ठोस आध्यात्मिक कारण आहे. अध्यात्म रामायण अशा प्रकारे भगवान परशुरामांच्या चरित्रावर प्रथमच एक नवा मुद्दा प्रकाशित करत आहे. रामप्रभूंची भेट झाल्यावर भगवान परशुराम यांच्यामधील कर्तृत्व आणि भोक्तृत्व तेच रामप्रभूमध्ये विलीन झाले. भगवान परशुराम निस्तेज झाले. येथे कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. याचा अर्थ भगवान परशुरामांना जाणीव झाली की आता आपण प्रत्यक्ष अवतार कार्य करायचे नाही, परंतु चिरंजीव असल्यामुळे त्यांच्यामधील देवत्व, भगवत्ता तशीच राहिली. यास्तव आता आपण फक्त मार्गदर्शन करायचे असे भगवान परशुरामाने ठरविले असावे. त्याप्रमाणे रामावतारामध्ये, श्रीकृष्णावतारामध्ये त्यांनी स्वतः प्रत्यक्ष अवतार कार्य केले नाही,
परंतु वेळ प्रसंगी उपस्थित राहून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या वैश्विक कार्याला व प्रत्यक्ष हातभार लावलेला आपल्याला या संबंधीच्या ग्रंथांमधून दिसून येतो. यामुळे भगवान परशुराम सामान्य जनतेच्या स्मृतिपटलावर फार काळ राहिले नाहीत. त्यातच आजचा जातीयवाद हाही याला एक कारण आहे. यामुळे देशात भगवान परशुरामांची मंदिरे तुरळक आहेत. आमचे मित्र डॉक्टर दिलीप साठे यांनी भगवान परशुरामावरील लेखांचे संकलन करून ते प्रसिद्ध केले आहे. त्यात भगवान परशुरामांच्या जगद्व्यापी कार्याचा पल्ला सहजच जाणवतो. असो, यानंतर भगवान परशुरामाने त्यांना रामप्रभूने बाण सज्ज करून त्याचे लक्ष आपले चरण की आपले पुण्य यापैकी काय हवे असा जो प्रश्न विचारला आहे त्याचे उत्तर भगवान परशुरामाने दिले आहे. देव यद्यत्कृतं पुण्यं मया लोकजिगीषया तत्सर्वं तव बाणाय भूयाद्राम नमोस्तुते ते. हे देवा, पुण्यलोक प्राप्त होईल असे जे काही माझ्याकडून झाले आहे ते आपल्या बाणाने नष्ट होऊ दे. देवा, तुला नमस्कार. भगवान परशुराम सांगतात की त्यांना जर पुण्यलोक मिळणार असेल तर ते पुण्य नष्ट करा. त्यांना पुण्यलोक नको. पापपुण्य असे दोहोच्याही पलीकडे परमानंदात राहणे हेच श्रेयस्कर आहे. तेथेच प्रभू असतो आणि सतत त्याचे कार्य करता येते. कारण पाप आणि पुण्य अशी दोन्हीही पुनर्जन्मात फेरे खायला लावणारे आहेत. आपल्याला मुक्ती हवी आहे. यास्तव प्रभुकार्य करणारे पापपुण्य, सुखदुःख, दारिद्र्य, वैभव इत्यादी सर्व द्वंद्वाच्या पलीकडे मुक्काम करतात. यामुळे ते दोहोमधील गुणदोष जाणतात. ते द्वंद्वाच्या अतीत राहून पूर्ण साक्षीत्वाने त्रयस्थ राहून दोहोपासूनही साधकांची सुटका करतात. यावर रामप्रभू म्हणाले, असेच होवो. यानंतर भगवान परशुरामाने रामप्रभूंना प्रदक्षिणा घातली आणि त्यांनी महेंद्रगिरीकडे प्रस्थान ठेवले. हा महेंद्रगिरी म्हणजे आजचे चिपळूण तालुक्यातील परशुराम हे गाव. अस्मादिकांचे हे जन्मगाव आहे. आमचे वंशज तेथील पूर्वापार वतनदार आहेत. पुढे श्रीकृष्णावतारामध्ये जरासंधाला चकवा देण्यासाठी जेव्हा श्रीकृष्ण बलराम आजच्या गोव्याकडे गेले त्यावेळी त्यांनी या महेंद्रगिरीवर भगवान परशुरामांची भेट घेतली. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले आणि मगच ते पुढे गोव्याकडे गेले. भगवान परशुराम आणि श्रीकृष्ण यांची ही पहिली भेट होती. परंतु माझी खंत आहे की या भेटीची स्मृती म्हणून परशुराम गावाला श्रीकृष्णाचे मंदिर नाही. अशा प्रकारे भगवान परशुरामाने तेथून प्रस्थान ठेवल्यावर राजा दशरथाने सुटकेचा निश्वास सोडला. भगवान परशुरामांची पूर्वीची करणी आठवून श्रीराम जणू मृत्यूच्या मुखातून सुखरूप बाहेर आल्याचा त्याला आनंद झाला. त्या आनंदाश्रूने भरलेल्या नेत्राने त्याने रामाला परत परत आलिंगन दिले. यानंतर राजा दशरथाने सुखाने अयोध्येला गमन केले. तेथे पोहोचल्यावर चारही बंधू आपापल्या भार्यांसह रमू लागले. यथाकाळी भरताचा मामा युधाजित प्रेमाने भरताला आजोळी न्यायला आला. राजा दशरथाने आनंदाने यासाठी परवानगी दिली. भरताबरोबर शत्रुघ्नही गेला. अशा प्रकारे येथे बालकांड 7व्या सर्गासह संपन्न होत आहे. हरिओम.